कारण ही योजना इतकी सुंदर योजना आहे की अशी मला तरी आठवत नाही की महाराष्ट्रात इतकी सगळं घटक एका वेळेस तुम्हाला घेऊ शकतात अशी योजना कधी लॉन्च झाली असेल। नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद। महाराष्ट्र शासन आणि वर्ल्ड बँक यांच्या संयुक्त विद्यमानानं महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवला जातो। या प्रकल्पाला इंग्रजीमध्ये पोकरा असं पण म्हटलं जातं, म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर। तर हा जो प्रकल्प आहे तो जिथं हवामान शेतकऱ्यासाठी अनुकूल नाही, अनेक संकट शेतकऱ्यावर येतात आणि तिथल्या शेतीच्या उत्पन्नाची शाश्वती नसते, अशा 15 जिल्ह्यातील काही मोजक्या गावामध्ये हा प्रकल्प राबवला जातो। या प्रकल्पामध्ये मराठवाड्यातील 8ही जिल्हे समाविष्ट आहेत। विदर्भामधील अमरावती डिव्हिजनचे जिल्हे आहेत, नंतर वर्धा जिल्हा आहे आणि खानदेशामधला जळगाव जिल्हा, असे 15 जिल्हे आहेत। आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा गावं निवडताना एक शास्त्रीय अभ्यास करून त्यामध्ये जिथं हवामानाचे धोके जास्त आहेत अशा गावाची निवड केलेली आहे। औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 1350 गावं आहेत। या 1350 गावापैकी 406 गावाची निवड पोखरा अंतर्गत झालेली आहे। या प्रकल्पाचा उद्देश जर सांगायचा झाला तर सर्व जगामध्ये हवामान हे सारखं बदलत जाते आणि ह्या बदलत्या हवामानाला सर्व क्षेत्राला त्याचा फटका बसतो, परंतु या क्षेत्रापैकी शेती क्षेत्राला बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त फटका बसतो आणि शेतीचं उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही। मग ह्या बदलत्या हवामानाला शेती पद्धती जुळवून कशी घेता येईल हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। म्हणजे हवामान बदल आपण थांबवू शकत नाही, परंतु त्याशी जुळवून घेऊ शकतो। मग यामध्ये जुळवून घेण्यासाठी शेतीमध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन येण्यासाठी, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यासाठी काही हवामान अनुकूल शेती पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागेल। माझं नाव दादासाहेब दौलतराव शिंदे, गाव शिंदोन, तालुका जिल्हा औरंगाबाद। मी 2014 पासून शेती व्यवसायात उतरलो। पूर्वी तर शेती सगळी खडकाळ होती, थोडंसं शेतीचं व्यवस्थित हे करून इथं फळबाग लागवड केली। त्यानंतर 2018 पासून शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोकरा ही स्कीम लॉन्च केली। आमच्या गाव 3ऱ्या फेजमध्ये म्हणजे जानेवारी 2020 मध्ये त्या स्कीममध्ये घेतलं गेलं। त्यानंतर मग गावात त्यांच्या नियमाप्रमाणे कमिट्या स्थापन झाल्या। पुढे मग लोकांनी त्या स्कीमसाठी वेगवेगळ्या घटकासाठी अर्ज केले, कोणी शेततळ्यासाठी, स्प्रिंकलरसाठी, ड्रिपसाठी, काही फळबाग लागवडीसाठी, अशा पद्धतीने बऱ्याच जणांनी अर्ज केलेले आहेत। आतापर्यंत साधारणतः एक 4 ते 5 शेततळे पूर्ण होऊन गेलेले आणि बऱ्याच लोकांनी फळबाग पण लागवड केली, कोणी पेरू, मोसंबी, सीताफळ अशा लागवडी झालेल्या आहेत। मी त्या प्रकल्पाअंतर्गत 1 एकर ओपन व्हेंट पॉली हाऊससाठी अर्ज केला होता, तो मला मंजूर झालेला आहे आणि त्याची आता सध्या इरेक्शनचं काम सुरू झालेलं आहे। आतापर्यंत त्याचे फाउंडेशन वगैरे झालेले, एक 8 ते 10 दिवसात पुढील मटेरियल येऊन त्याचं काम सुरू होईल। सध्या तरी डोक्यात विचार असा आहे की त्यात कलर कॅप्सिकम म्हणजे रंगीत ढोबळी मिरची लागवडीचा विचार आहे, ज्याचं सध्या मार्केटही चांगलं आहे आणि ते कसं आहे थोडंसं नेहमीसाठी खाद्यान्न प्रकार असल्यामुळं त्याचा उपयोगही पुढे विक्रीसाठी होतो। आणि आता गावातील बऱ्याचशा लोकांनी ही जी स्कीम राबवली, यासाठी आम्ही सुरुवातीला औरंगाबाद जिल्हा कृषी अधीक्षक यांची संपर्क साधला। त्यांच्यामार्फत MJMKVK यांच्यामार्फत एक सेमिनार आयोजित केलं होतं तिथं, त्यात आम्ही लोकांना योजनेची माहिती दिली। कारण ही योजना इतकी सुंदर योजना आहे की अशी मला तरी आठवत नाही की महाराष्ट्रात इतकी सगळं घटक एका वेळेस तुम्हाला घेऊ शकतात अशी योजना कधी लॉन्च झाली असेल। अशी सुंदर योजना शासनाने लॉन्च केली। इथं महत्त्वाचा व्यवसाय दुग्ध व्यवसाय असल्यामुळं बऱ्याच लोकांनी शेततळ्याला जास्त प्रिफरन्स दिला। शेततळे करून ते त्यातनं ऊस लागवड करत आहेत, जो की त्यांच्या जनावराला चारा होईल। त्यानंतर काही लोकांनी शेततळ्यातल्या पाण्याचा उपयोग करून गवताची लागवड केलेली आहे, जे खाद्य त्यांना तुमच्या जनावरांसाठी काम होईल। असं या योजनेचा सगळा वापर हे लोक करतायत आणि खूप सुंदर योजना आहे। सर्वांनी या योजनेचा वापर घ्यावा। आमच्या गावातील बऱ्याच लोकांनी याची योजनेची घेतलेली आहे, आपणही त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करावी, जेणेकरून आपल्याला त्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल।
मी अनिल नरहरी शिंदे, राहणार शिंदोन, तालुका औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद. माझी शेती शिवगड शिवारात आहे. 2 एकर क्षेत्रावर मी 12x15 मोसंबीची लागवड केलेली. मी पोखरा योजनेअंतर्गत ही लागवड केलेली आहे. आमच्याकडे ही 2020 मध्ये पोखरा योजना चालू झालेली आहे. त्यामध्ये मी अप्लाय केला होता आणि त्याच योजनेअंतर्गत मी हा फायदा घेतला. तर ह्यामध्ये 2-3 बाबीचा समावेश आहे. यामध्ये काही वैयक्तिक बाबीच्या योजना आहेत, काही सामूहिक गटामार्फत किंवा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवण्याचे काही उपक्रम आहेत आणि काही सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनमध्ये मृद व जलसंधारणाची कामं ते गावामध्ये आपल्याला घ्यायची आहेत. तर वैयक्तिक गटामध्ये आपल्याला शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्या शेतकऱ्यांना आवश्यक आहेत त्या सर्व बाबी त्या शेतकऱ्यांना यामध्ये घेता येतात. आणि यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की शेतकऱ्यांची निवड जी आहे त्या गावातील लोकांवरच सोपवलेली आहे. नमस्कार, मी अजय भाऊसाहेब शिंदे, राहणार भिंदोन, तालुका जिल्हा औरंगाबाद. मी पोखरा स्कीममधनं सीताफळी घेतलेत. इकडं खूप रानडुकराचा त्रास असल्यामुळं आम्ही जे पारंपरिक पिकं घ्यायचो आता त्याच्याकडं खूप हे होतं आहे. त्याच्यामुळं आम्ही आता फळबागेकडे वळालो आणि मोसंबी, सीताफळी हे अशा प्रकारचे आम्ही फळं हे घेतोय. नमस्कार, मी अर्चना सचिन शिंदे. आम्ही शासनाची पोखरा अंतर्गत 800 सीताफळाची लागवड केलेली आहे. आमचे पहिले गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचं पीक घ्यायचो आणि डुकरांनी खूप नासधूस केल्यामुळे आम्ही आता सीताफळाची लागवड केलेली आहे. एक ग्रामपंचायतला ग्राम संजीवनी समिती आपण तिथं स्थापन केलेली आहे आणि या समितीचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात तिथले सरपंच असतात, उपसरपंच पद सचिव असतात, सदस्य असतात आणि बाकीचे गावातलेच 13 मेंबर असतात. त्यामध्ये काही महिला गट असतात, महिलाचे प्रतिनिधी असतात, काही अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, म्हणजे सर्व अंगाने ते जी समिती स्थापन केलेली असते. आणि या पोखरा अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागतं. एक पोखराने ऑनलाईन पोर्टल डेव्हलप केलेला आहे आणि या पोर्टलवर कुणालाही कुठेही आपल्या मोबाईलवर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अर्ज करू शकतो. आणि हे जे ऑनलाईन आपण अर्ज करतो ते अर्ज त्या ग्राम संजीवनी समितीमध्ये ठेवले जातात आणि ते जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना मान्यता दिली जाते. आणि त्यानंतर मग त्या बाबीची तो तिथं जाऊन कृषी सहाय्यक असेल किंवा मंडळ कृषी अधिकारी असेल त्याच्या अधिकाराप्रमाणे साईट सिलेक्शन करतो आणि त्या साईट सिलेक्शनचा जो फॉर्म आहे तो आणखी ऑनलाईन अपलोड केल्यानंतर तो जो अर्ज आहे तो उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडे जातो आणि त्याला पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांना तो घटक राबवायचा असतो आणि घटक राबवल्यानंतर पुन्हा आणखी त्याचं जे काम आहे ते ऑनलाईन नोंदवलं जातं आणि ते मग पोखरा ऑफिसला मुंबईला ते अनुदानासाठी पाठवलं जातं आणि पोखरा ऑफिसमधून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये RTGSने पैसे जमा होतात. म्हणजे एवढी पारदर्शक अशी ही सिस्टीम आहे त्यामध्ये. माझं नाव गणेश कल्याण शिंदे, राहणार शिंदोन. आमच्या येथे 10 जानेवारी 2020ला पोखरा समिती स्थापन झाली. त्या समितीत सर्वांना सांगण्यात आलं की ज्याला शेततळं घ्यायचं ते शेततळं घेऊ शकतं, ज्याला पिंकलर घ्यायचं ते पिंकलर. म्हणजे त्या पोखरामध्ये 20 स्कीम आहे. ते एका माणसाला एका अर्जाद्वारे घेऊ शकते. ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्याच्यात ती समिती मग आपल्याला नंतर मंजुरी करून देते. ते मंजुरी झाल्यावर आपल्याला 40 दिवसात ते शेततळं समजा काय जे ते करावं लागतं. तर मी स्वतः शेततळ्यासाठी अर्ज केला. शेततळं आता म्हणजे खोदकाम केलं, आस्तरीकरण केलं पन्नीचं आणि त्याच्यात पाणी बिणी आता व्यवस्थित भरून ठेवलं. म्हणजे 75% भरलेलं आहे. आता काही भरणं चालू आहे. त्याच्यात पहिलंच वर्ष आहे पोखरामधून केलं. आज शेततळं 75% भरलं म्हणून यावर्षी 7 जूनलाच मी 3-4 एकर ऊस लावला. आणि ऊसाला म्हणजे आमच्याकडं औरंगाबाद शहराजवळ असल्यामुळे गावात 90% लोकांकडे दूध व्यवसाय. आणि दूध व्यवसाय म्हटलं म्हणजे म्हशी गाई आल्या म्हणजे चाऱ्याचा प्रश्न उद्भवतो. घरचा चारा असला म्हणजे पाणी पाहिजे. पाण्यासाठी मग पोखरामधून शेततळं केलं. आणि आता ते ऊस त्या पाण्यावर म्हणजे उन्हाळ्यात मला म्हणजे 100% विश्वास आहे ऊस जाणार नाही. यावर्षी योगायोग पाऊस आहे चांगला. म्हणजे पाऊस कमी जरी पडला तर आपलं शेततळं आपल्याला एक बँक बॅलन्स म्हणून भरून राहतं. म्हणजे गावात जे जरा प्रगती झाली पोखरा आल्यापासून. म्हणजे लोकांना काहीतरी एक असं नवीन वाटू राहिलं का काहीतरी करावा. म्हणजे इतक्या दिवस काय होतं, आमचं डोंगराळ भाग आहे, खडकाळ भाग आहे. पाऊस पडला, पाणी आलं आपलं वाहून गेलं. कोणाकडे काही थांबायची हे नव्हती. माती बांधारी आहे पण ते थोडे दिवस राहते, 2-3 महिने. शेततळं कसं आपल्या मनावर राहतं. आपण जेव्हा भरू जेव्हा उपसायचं तेव्हा उपसू शकतो. त्याच्यामुळं पोखरामधून चांगली स्कीम आहे. म्हणजे आमचं जरा वातावरण गावाचं चेंज झालं. काहीतरी असं वाटतं आपण कोरडवाहूमधून बागायतदारमध्ये येण्यात चालू आहे प्रयत्न. नमस्कार, मी अक्षय बाबासाहेब नरोडे. माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालं आहे आणि आमचा शेती व्यवसाय आहे आणि त्याला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय आहे. तर आम्हाला पोखरा स्कीममध्ये शेततळ्याची आम्ही फाईल टाकली होती
तर त्यातून आम्ही शेततळे बनवले. शेततळ्यामुळे आम्ही शेती पूर्ण बागायती करू शकलो. म्हणजे शक्यतो आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतो, त्यासाठी आम्हाला शेततळे गरजेचं होतं. आणि पोखरा स्कीममुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे त्याचा. जर पोखरा स्कीम नसते तर मग आम्हाला पूर्ण खर्च उचलावा लागला असता. तसे आम्हाला सबसिडी मिळाली, म्हणजे 1,62,000 सबसिडी मिळाली. तर पूर्ण एकूण खर्च 3 लाख रुपये आला होता. शेततळ्यामुळे आता आम्ही सध्या मोसंबीचा बगीचा लावले, ऊसाची लागवड केली आहे आणि जनावरांना म्हणजे चाऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे त्यांचा. आणि शेततळ्यामुळे आम्ही मत्स्यपालन सुद्धा करतोय. वैयक्तिक बाबीमध्ये तुम्हाला जर पाहिलं की आपल्याला शेतीमध्ये पाण्याची सोय नसते. मग पाण्याची सोय निर्माण करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना सामूहिक शेततळं दिलं जातं. पूर्वी या योजनेमध्ये सामूहिक शेततळ होतं, पण आता ते कमी केलेलं आहे. परंतु 2 वर्ष ते सामूहिक शेततळ होतं. किंवा वैयक्तिक शेततळ खोदायचं असेल, शेततळ्याला अस्तरीकरण करायचं असेल, ठिबक घ्यायचं असेल, तुषार घ्यायचं असेल, शेडनेट हाऊस उभा करायचा असेल किंवा पॉली हाऊस उभा करायचा असेल, किंवा इलेक्ट्रिक मोटार घ्यायची असेल, PVC पाईप्स घ्यायचे असतील, किंवा फळबाग लागवड करायची असेल, तुतीची लागवड करून रेशीम कोशाचं उत्पादन घ्यायचं असेल, असे म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणारे सर्व घटक यामध्ये समाविष्ट आहेत. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की एका शेतकऱ्याला त्याला पाहिजे तेवढ्या घटकांचा लाभ त्यांना घेता येतो. सर्वांगानं शेतकऱ्याची उत्पन्न वाढवण्यासाठी जे जे बाबी लागतात आणि जे हवामानाच्या धोक्याला तोंड देऊ शकेल असे सर्व घटक त्यामध्ये आपण राबवू शकतो. माझं नाव सचिन शिवाजी शिंदे, राहणार भिंदोन. भिंदोन इथं माझी शेती आहे. मी हे पोखरा स्कीम खूप 2 वर्षापासून ऐकून होतो फक्त, आणि त्याच्यात काय योजना आहे काय नाही हे यूट्यूबवर बघायचो, सर्च करायचो. पण जेव्हा आमच्या गाव त्याच्यात आलं नवीनच, तर मग मी ठरवलं आपण पॉली हाऊस करायचं, काहीतरी नवीन करायचं. आपण दररोज शेती पारंपरिक करून करून आता प्रॉफिट मिळत नाही, पाऊस वारा याच्यातून लॉस होत चाललेला आहे. त्याच्यानंतर पोखरा योजनेतून आम्ही पॉली हाऊस केलं, 1 एकरचं ठरवलं करायचं. आता त्याला कॉस्ट खूप महाग जायची. म्हणजे आता ज्यावेळेस असं होतं का बाबा घरातून करायचं आधी, तर बघितलं तर ते इतकी कॉस्ट महाग आहे का ते 40-42 लाखापर्यंत जाणार. एवढं तर आपण पैसे आणू नाही शकत. मग आता याला पर्याय, तर जेव्हा पोखरामध्ये हे जे आलं, तर पहिला निर्णय हा घेतला का आपण पॉली हाऊस 1 एकरचं करायचं आणि याच्यात आपली चांगली लागवड पद्धतीनं शिमला किंवा खरबूज, टरबूज हे नवीन असे पिकं घ्यायची, म्हणजे जेणेकरून उत्पन्न वाढेल आणि आपल्याला 1 एकरमधून जे उत्पन्न मिळेल ते 10 एकरच्या बरोबरीचं. पोखराने हा शेतकऱ्यासाठी एक ब्रह्मास्त्र दिलेलं आहे का बाबा त्यांनी भांडवल शेतकऱ्याने कमी खर्चायचं आणि गव्हर्नमेंटचं भांडवल सगळ्यात जास्त. पोखराच्या बऱ्याचशा स्कीम आहे, मी म्हणतो प्रत्येक शेतकऱ्याने ती राबवल्याच पाहिजेत आणि त्याच्यासाठी इतकं छान आहे, शेतकऱ्यासाठी सगळ्यात छान आहे त्या पोखराच्या स्कीम. पण काय काही माहिती नसली किंवा नको बाबा कशाला त्या गव्हर्नमेंटचं काम नको, आपल्याला काहीच नको, हे पोखरा बिखरा काय खरंय, पैसे भेटते की नाही भेटते. पण नाही, शासन त्याला आहे, धोरण चांगले आहे त्याच्यात आणि अंमलबजावणी पण व्यवस्थित होते. तुम्ही उभा केल्याबरोबर तुम्हाला 1 महिना 2 महिने 3 महिन्यातच तुमची सबसिडी जमा करते. म्हणजे हा सगळ्यात मोठा हे शेतकऱ्यासाठी. त्यानंतर जे गटाच्या मार्फत किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत जर काही याच्यामध्ये कृषीवर प्रक्रिया करणारे उद्योग तुम्हाला जर उभे करायचे असतील तर ते पण आपण याच्यामध्ये उभे करू शकतो. यामध्ये 1 कोटीपर्यंतचा प्रकल्प आपण दाखल करू शकतो आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 60% अनुदान याच्यामध्ये आहे. म्हणजे 1 कोटीचा जर प्रकल्प असेल उभा केला असेल तर त्याच्यामध्ये 60 लाखाचं अनुदान आहे. प्रकल्प काही 1 कोटीमध्येच उभा करावा असंही नाही, काही लाखामध्ये पण प्रकल्प उभा केले तरी आपण त्याला कृषी प्रक्रियामध्ये मंजुरी देतो. म्हणजे 10-15 लाखाचा जर प्रकल्प असेल तरी आपण त्यांना मंजुरी देतो. त्याचबरोबर कृषी प्रक्रियाबरोबरच काही कोणाला जर अवजाराची बँक तयार करायची असेल, म्हणजे ट्रॅक्टर लागत असेल, त्याला ट्रॅक्टरवर चालणारी वेगवेगळी अवजारं लागत असतील, मळणी यंत्र लागत असेल, पेरणी यंत्र लागत असेल, BVF लागत असेल, तर त्यांना अवजाराची बँकसुद्धा तुम्हाला त्यामध्ये घेता येते. हा झाला सामूहिक बाबीचा लाभ. आणि तिसरा जो घटक आहे मृदसंधारणाचा आहे, जलसंधारण आणि मृदसंधारण. तुम्हाला माहिती आहे की पाण्याची दुर्भिक्ष सर्व खेड्यामध्ये आहे. मग त्यामुळे तुम्हाला ते आहे ते पाणी, पावसाचं पाणी जर त्या शिवारामध्ये जर अडवलं जिरवलं तर निश्चित पाण्याची पातळी तुमची वाढणार आहे. मग याचा जो आराखडा तयार केला जातो की त्या गावामध्ये कोणत्या मृद व जलसंधारण कामाची गरज आहे, त्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन, गावकऱ्यांना बरोबर घेऊन त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला जातो आणि हा प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर त्या गावामध्ये जल व मृदसंधारणाची कामं हाती घेतली जातात, जेणेकरून भूगर्भामधील पाण्याची पातळी तुम्हाला वाढवता येईल. तर अशा प्रकारे गाव एक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात
त्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला घेता येतात। आणि औरंगाबाद जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच हा प्रकल्प जो आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने अवलंब केला जातो। त्यामध्ये शेतकऱ्यांचं सहकार्य आहे, पदाधिकाऱ्यांचं सहकार्य आहे आणि कृषी विभागाची यंत्रणा आहे ते फुल स्विंगमध्ये त्याच्यामध्ये उतरलेले आहे। त्यामुळं आपण जर पाहिला आतापर्यंत तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जो खर्च आहे तो औरंगाबाद जिल्ह्याने केलेला आहे आतापर्यंत। म्हणजे आता हे 3रं वर्ष आहे प्रकल्पाचं। यामध्ये 149 कोटी खर्च एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे जवळपास कुठलाही जिल्हा नाही की एवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे असं। तर प्रकल्प एकदम चांगला आहे आणि शेतकऱ्याचा पण त्याच्यामध्ये सहभाग चांगला आहे आणि या प्रकल्पातून अनेक गावं उभी राहिलेली आहेत। माझं नाव बद्रीनाथ नवनाथ शिंदे आणि गाव भिंदोन। पोखरा योजनेअंतर्गत शेततळ्याचं काम सुरू आहे, त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आमच्या शेतीला पाण्याशिवाय कोणतंच पीक येऊ शकत नाही। पोखरा योजना शेततळं आमच्यासाठी खूप फायद्याचं आहे। तुम्ही जर काही गावं जर पाहिली तर तुम्हाला ते गाव ओळखू येत नाही। पाण्याची उत्पन्नाची एवढी साधनं तिथं निर्माण झालेली आहेत की त्या गावामध्ये आपण जर भेट दिली तर त्या गावातले सर्व शेतकरी म्हणतात की आमची शेती जी सुधारली ती फक्त आणि फक्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे सुधारली। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प बरेच जण म्हणतात, काही जण पोखरा म्हणतात। पोखरा हे नाव प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडामध्ये आपल्याला अनेक गावामध्ये दिसून येईल आणि यामध्ये शेतकरी उभा करण्याचं, गाव उभा करण्याचं काम हे कृषी विभागाने केलेलं आहे।